ऐक, मी ग्रोसरी स्टोअर मधून निघतीये. येताना ना एक छानशी फिल्टर कॉफी घेऊन ये. मला तुझ्याशी काही सिरियस बोलायचा. सिरियस गोष्ट प्लस फिल्टर कॉफी, थोडी भीती वाटते. पण ठीक आहे, कॉफी तर नक्कीच. प्रॉमिस? पक्कम वाला प्रॉमिस बागा. आयशा, आयशा, हॅलो हॅलो आयशा. हा. हॅलो करण, मी ठीक आहे. रिलॅक्स. फक्त एक बाईक अचानक आली होती. घाबरू नकोस प्लीज. हा, मी आता रोड साईडला आहे आणि लोक हेल्प करतायत. आय एम फाईन. तू तिथेच थांब, मी येतोय. ठीक वा. प्लीज कुठे जाऊ नकोस. प्लीज कॉलवर राहा. प्लीज 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 प्लीज. अरे मी ठीक आहे. खूप जास्त दुखते. दुखण्यापेक्षा जास्त शॉक होता. आज तर लिटरली फिल्मी सीन झाला. खरंच तुझा आवाज ऐकणार होते पण. हे, मी ठीक आहे. डॉक्टरांनीही सांगितलं ना, फक्त ब्रूज आहे. सगळ्यात आधी तर आयशा कशी आहे? ठीक आहे, थोडं दुखतंय. डॉक्टर म्हणतायत रेस्ट करेल तर ठीक होईल. खरं सांगू तर माझीच चूक आहे. बघ, गरजेचं नाहीये की ज्याचा ऍक्सिडेंट झालाय तोच हादरेल. कधी कधी जो बघत असतो तोच जास्त आतपर्यंत हादरून जातो. ऑनेस्टली यार, त्या एका मिनिटात ना माहिती नाही किती प्रकारचे रॅन्डम थॉट्स माझ्या डोक्यात आले. विचित्र विचित्र असं वाटलं, जर तिला काही झालं तर माझं काय होईल. मग एक विचार आला की जर मला कधी काही झालं तर तिचं काय होईल. मुलं, आई वडील, सगळ्यांचं भविष्य सगळं एकाच फ्रेम मध्ये आलं यार. आणि मग मला समजलं की माझ्याकडे कोणताही सॉलिड प्लॅन नाहीये. बघ, ही जाणीव अनकम्फर्टेबल असते पण चांगली पण. कारण आता तुम्ही दोघं यंग आहात, हेल्दी आहात. आता प्लॅन बनवाल तर ऑप्शन्स जास्त आहेत, कॉस्ट पण कमी आहे. हे बघ, सर्वात आधी बेसिक्स वर काम करूया. मला सोप्या भाषेत सांग, तुझी सर्वात मोठी भीती काय आहे? भीती ही नाहीये की पैसा नसेल. भीती ही आहे की जर मला कधी काही झालं तर आयुष्याला कुणाची मदत मागावी लागू नये किंवा तिला स्ट्रगल करावा लागू नये. आणि जर आयुष्याला काही झालं तर मी इमोशनली तुटूनही प्रॅक्टिकली गोष्टी सांभाळू शकेन. परफेक्ट. म्हणजे तुमच्या दोघांसाठी डिग्निटी खूप इम्पॉर्टंट आहे, इमोशनल पण आणि फायनान्शियल पण. तर 1 कोटीचा लाईफ इन्शुरन्स घेतला. आता हे कसं ठरवलंस? आपली इन्कम, लाईफस्टाईल आणि रिस्पॉन्सिबिलिटीच्या हिशोबाने कव्हर निवडायला हवं, असं रॅन्डमली मॅरी. आणि याच अनपेक्षित सिच्युएशन्ससाठी मी तुला एका बेस्ट प्लॅन बद्दल सांगणार आहे. कॅनडा HSBC लाईफ इन्शुरन्सचा यंग टर्म प्लॅन. आता तुला मी सोप्या लँग्वेज मध्ये समजावतो. तसं तुमच्या केसमध्ये कोणती बॅकअप इन्कम आहे? इन्व्हेस्टमेंट, फॅमिली सपोर्ट किंवा काही फिक्स? नाही, सॅलरी आहे. जर ती थांबली तर सगळंच थांबेल. बस हाच पॉइंट आहे जिथे प्लॅनिंग गरजेची असते. अच्छा, एक सांग, फक्त एसेन्शियल एक्सपेन्सेस सोबत घर चालवण्यासाठी मिनिमम किती पाहिजे पर मंथ? लक्झरी नाही, फक्त डिग्निटी सांग. सगळं काही कट करून साधारण 60,000. परफेक्ट. तर जर बेसिक इसेन्शियल्सचा बेस घेतला, भाडं, किराणा, पेट्रोल, बिल्स, तर रफली 60,000 रुपये दरमहा, म्हणजेच वर्षाला साधारण 7.2 लाख होतात. आता इथे एक महत्वाचा प्लॅनिंग रूल देखील आहे की तुम्हाला एस्टिमेट करायचा आहे की तुमचे डिपेंडेंट्स कधीपर्यंत किंवा किती वर्षांत इंडिपेंडेंट होतील. 7.2 लाख पर इयर मल्टिप्लाय बाय 25 वर्षांत डिपेंडेंट झाले पाहिजेत. ते साधारण 1.8 कोटी होईल. एक्झॅक्टली. आता दुसरा लेअर, लायबिलिटी. पेंडिंग कार लोन कितीचा आहे? सुमारे 10 लाख. ओके, तर कव्हर आता अप्रॉक्सिमेटली 1.9 कोटी झालं. आता यात जर काही सेव्हिंग असेल तर ती मायनस करून टाका. एवढा कव आहे? हे पॅनिक नाहीये, कारण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तसं आपला लाईफ इन्शुरन्स कव्हर दर 3 वर्षांनी किंवा एखादा मेजर लाईफ इव्हेंट असेल जसे की चाइल्ड बर्थ, होम लोन, यानंतर रिव्ह्यू केलं पाहिजे. यामुळे तुमच्या फॅमिलीचं फ्युचर प्रत्येक प्रकारे सिक्युअर होईल. टर्म प्लॅनचं काम फक्त एकच असतं, जर लाईफ ऑफ स्क्रिप्ट गेली तर घरची सिस्टम थांबायला नको. तुमच्या दोघांसाठी यंग टर्म प्लॅन यासाठी सेन्सिबल आहे कारण एज तुमच्या साईडवर आहे. कव्हर हाय मिळतो आणि प्रीमियम लो लॉक होऊन जातो पूर्ण टर्मसाठी. लॉक होऊन जातो म्हणजे? आज जो रेट मिळेल तोच 30-35 वर्षांपर्यंत राहील. म्हणजे 30s ची प्राइस 50-60s पर्यंत. आणि फक्त डेथ कव्हर नसतो. जर ऍक्सिडेंटने काही झालं, ऍक्सिडेंटल डेथ, तर एक्स्ट्रा पेआउटचा ऑप्शन देखील असतो. डिसॅबिलिटीचं काय? तेच सर्वात महत्वाचं आहे. जर कमाई थांबली पण आयुष्य सुरू असेल, जसं परमनंट डिसेबिलिटीच्या केसमध्ये, तर दुसऱ्या पार्टनरवर एकदम सगळं दडपण येऊ नये यासाठी सपोर्ट मिळतो. लाईफ स्टॅटिक मिस्क. आज तुम्ही दोघं आहात, उद्या मुलं, होम लोन, पेरेंट्सची मेडिकल नीड. यंग टर्म प्लॅन मध्ये फ्लेक्झिबिलिटी असते. लाईफ स्टेजेस बदलल्यावर
कव्हर वाढवू शकता. म्हणजे प्रोटेक्शन सोबतच लाईफ ग्रो पण होऊ शकतं. एक्झॅक्टली. आणि जे म्हणतात की काही नाही झालं तर प्रीमियम वेस्ट, त्यांच्यासाठी प्लॅन नुसार रिटर्न ऑफ प्रीमियम सारखा ऑप्शनही असतो. अच्छा, तर हा फिअर बेस्ड डिसिजन नाहीये म्हणजे? हो, पीस ऑफ माइंडचा डिसिजन आहे. उद्या काहीही झालं तरी पार्टनरला सावरण्यासाठी वेळ मिळतो. आता बघ, करण आणि आयशा 2 कोटी कव्हर, कव्हरेज टिल वर्किंग इयर्स, ऑप्शनल ऍक्सिडेंट डिसेबिलिटी कव्हर. बघ, एक्झॅक्ट प्रीमियम डिटेल्स नंतर बघू. आता तू घरी जाऊन आयशा सोबत शांतपणे डिस्कस कर. डिसिजन जॉईंट असला पाहिजे. हो, हा आमचा जॉईंट डिसिजनच असेल. उद्या आयशाला काही झालं तर तू स्टेबल, आणि जर तुझ्यासोबत काही झालं तर ती स्टेबल. रिलेशनशिप मध्ये प्रोटेक्शन दोन्ही बाजूला इक्वल असलं पाहिजे. हीच ट्रू पार्टनरशिप आहे. थँक गॉड. मला काल रात्रीपर्यंत वाटत होतं की मी उगाचच घाबरलोय. आता मला वाटतंय कदाचित एक रिस्पॉन्सिबल डिसिजन घेण्याची हीच योग्य वेळ आहे. पॅनिक मध्ये डिसिजन घेऊ नकोस, पण पॅनिकला कम्प्लिटली इग्नोर पण करू नकोस. आज तुझ्याकडे एक वॉर्निंग शॉट होता. ऍक्सिडेंट सिरियस असता तर तुमच्या दोघांकडे फक्त इमोशन असतं, सिस्टम नाही. यंग टर्म प्लॅनने तुम्ही दोघे एक सिंपल सिस्टम बनवू शकता. जर उद्या कोणीही नसलं तरी दुसरा फायनान्शियली उभा राहील. जर तुम्हाला ही स्टोरी रिलेटेबल वाटली तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच रिअल लाईफ फायनान्स कपल टॉकसाठी कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्स प्रॉमिसेसचा पार्टनर.